नमस्कार. आज आपण भारतीय राज्यकारणाच्या एका अशा नाट्यमय वळणावर आलो आहोत जिथे सत्तेचे नियम, न्यायाची कसोटी आणि राजकारणाचे डावपेच सगळं काही पणाला लागलेलं आहे. हे प्रकरण आपल्याला दाखवतं की आपल्या देशात सत्ता आणि संतुलन नेमकं कसं काम करतं. आणि हो, हे विश्लेषण जर आपल्याला महत्त्वाचं वाटलं, आवडलं तर अशाच सखोल माहितीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. हे शब्द कोणा सामान्य माणसाचे नाही तर थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. आणि खरं सांगायचं तर या एका वाक्यातच या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता दडलेली आहे. तर या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा. त्यांच्या राज्यसभेतून झालेल्या निलंबनामुळं एक मोठी घटनात्मक चर्चा सुरू झाली. तर झालं असं की सप्टेंबर 2023 मध्ये खासदार राघव चड्ढा यांनी दिल्ली सेवा विधेयकावर एक प्रस्ताव सादर केला. पण त्यांच्यावर एक गंभीर आरोप झाला. तो म्हणजे त्यांनी काही खासदारांची परवानगी न घेताच त्यांची नावं एका प्रस्तावित समितीमध्ये टाकली. याच आरोपाखाली 11 ऑगस्ट रोजी राज्यसभा अध्यक्षांनी त्यांना विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत अनिश्चित काळासाठी निलंबित केलं. पण ही गोष्ट इथेच थांबली नाही. हे प्रकरण थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि तिथे संसदेच्या अधिकारांवरच काही मूलभूत प्रश्न विचारले गेले. सर्वोच्च न्यायालयाने जो कळीचा मुद्दा उचलला तो हाच होता. विचार करा, एखाद्या खासदाराला जर तुम्ही कायमचं निलंबित केलं तर त्या मतदारसंघाचं काय? तिथल्या लोकांचा आवाज कोण मांडणार? त्यांचं प्रतिनिधित्व संपून जातं. न्यायालयाने या निलंबनाच्या कालावधीवरही बोट ठेवलं. तोपर्यंत तब्बल 75 दिवस उलटून गेले होते. आणि हे जे अनिश्चित काळासाठी निलंबन होतं ते न्यायालयाला गरजेपेक्षा खूपच जास्त कठोर वाटत होतं. आणि याच निरीक्षणातून एका महत्त्वाच्या कायदेशीर सिद्धांताची चर्चा सुरू झाली. तो सिद्धांत आहे डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी, म्हणजेच समानुपातिकतेचा सिद्धांत. चला सोप्या भाषेत समजून घेऊया की हा नेमका आहे तरी काय. बघा, हा सिद्धांत एकदम सरळ आहे. तो सांगतो की कोणतीही प्रशासकीय कारवाई म्हणजे शिक्षा किंवा दंड हा त्या चुकीच्या किंवा गुन्ह्याच्या प्रमाणातच असायला हवा. तो आवश्यकतेपेक्षा जास्त कठोर असू नये. म्हणजे गुन्हा आणि शिक्षा यांचा ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. यालाच म्हणतात चिमणी मारायला तोफेचा वापर करणं. एका छोट्याशा चुकीसाठी किंवा ध्येयासाठी इतकी मोठी आणि कठोर कारवाई करणं हे समानुपातिकतेच्या तत्वाच्या पूर्णपणे विरोधात आहे. न्यायालयाच्या या हस्तक्षेपानंतर 4 डिसेंबर 2023 रोजी राज्यसभेने राघव चड्ढा यांचं निलंबन मागे घेतलं. त्यावेळी सगळ्यांना वाटलं की चला प्रकरण इथेच संपलं. पण नाही, खरी कहाणी तर आता सुरू होणार होती. काही महिन्यांनंतर संसदीय शिस्तीचा मुद्दा पूर्णपणे बाजूला पडला आणि राजकारणाच्या पटावर एक अशी खेळी खेळली गेली ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. 24 एप्रिल 2026 ही तारीख लक्षात ठेवा. याच दिवशी राजकारणात खळबळ माजवणारी एक बातमी आली. आम आदमी पार्टीच्या 10 पैकी तब्बल 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि हो, या गटात राघव चड्ढा यांचाही समावेश होता. आता साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की हे असं पक्ष बदलणं, ज्याला आपण पक्षांतर म्हणतो, ते कायद्याने अवैध नाही का? खासदारांवर कारवाई होत नाही का? तर यासाठी आपल्याकडे खास कायदा आहे, पक्षांतर बंदी कायदा. पण गंमत म्हणजे याच कायद्यात एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच वादग्रस्त अपवाद दडलेला आहे. 2/3. हा आहे तो जादुई आकडा. हीच ती संख्या आहे जी खासदारांच्या गटाला अपात्रतेच्या कारवाईशिवाय पक्ष बदलण्याची कायदेशीर परवानगी देते. चला हा नियम जरा सोपा करून समजून घेऊया. पहिला नियम, जर एखादा खासदार स्वतःहून पक्ष सोडत असेल तर तो अपात्र ठरतो. सरळ गोष्ट आहे. पण इथेच एक मोठा परंतु आहे. दुसरा नियम, जर एखाद्या पक्षाच्या विधिमंडळ गटातील किमान 2/3 सदस्य एकत्र मिळून पक्ष बदलण्याचा निर्णय घेत असतील तर कायदा त्याला पक्षांतर समजत नाही. तिसरा नियम, याला विलिनीकरण असं म्हटलं जातं. आणि याचा अंतिम परिणाम, चौथा नियम, अशा परिस्थितीत त्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाईच होत नाही. आता हेच गणित आपण आपच्या बाबतीत पाहूया. राज्यसभेत आपचे एकूण खासदार होते 10. 2/3 म्हणजे किती? तर साधारण 6.67. आणि पक्ष बदलणाऱ्या खासदारांची संख्या होती 7, जी या कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त होती. त्यामुळेच त्यांनी विलिनीकरणाचा दावा केला आणि ते अपात्रतेच्या कारवाईतून सही सलामत सुटले. या सगळ्या घडामोडी पाहिल्यावर एकच मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो.
जेव्हा नियमांची आणि कायद्याची अशी कसोटी लागते तेव्हा खरी सत्ता नेमकी कोणाच्या हातात असते? संसदेच्या, न्यायालयाच्या किंवा राजकारण्यांच्या? या सत्तेच्या संतुलनाबद्दल आपले विचार काय आहेत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ही महत्त्वाची चर्चा आपल्या मित्रमंडळींपर्यंत, इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे विश्लेषण नक्की शेअर करा.